रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, अच्छा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थांब थांब कासारा हे इन्स्टा रील्सवरती खूप जास्त प्रमाणात सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे। आणि मित्रांनो, या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमधील देखील आपण मित्रांनो हा व्हिडिओ बनवला होता, बट त्यावरती खूप जास्त प्रमाणात कमेंट आले की अलर्ट मोशनमध्ये देखील आम्हाला हा व्हिडिओ हवा आहे। तर फायनली अलर्ट मोशनवरती देखील हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। कॅपकटचा बघायचा असेल तर तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, आज व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, कारण आपण प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय नक्की देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसणार आहे। यामध्ये बऱ्यापैकी जे आहेत ते तुम्हाला सर्व अँगल्स आणि सर्व रेक्टँगल किंवा सगळे शेप्स इन्सर्ट करून मी दिलेले आहेत। बट यामध्ये तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ बघितला तरच समजणार आहे की तुम्हाला कुठल्या पोझिशनला कुठला फोटो आणि कशा प्रकारे कुठला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता, स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर इथं मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं, त्या मटेरियलमधला एक फोटो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता फॉर एक्झाम्पल हा फोटो आपण ॲड केलेला आहे, 1 नंबरच्या बिटपर्यंत ठेवून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे। फोटो ॲड केल्यानंतर परत स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। यामध्येच तुम्हाला एक व्हिडिओ बघायला भेटेल, तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं वरती आणि फिल कंपोजिशन एरियावरती इथं क्लिक करायचं आहे। ओके, तर त्यानंतर या ठिकाणी आवाज याचा असेल तर म्यूट करायचा आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे। लॉंग प्रेस करायचा आहे, पूर्णपणे बॅकग्राऊंडला हा इमेजेस घ्यायचा आपण, म्हणजे हा व्हिडिओ आपण बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे, जिथं आपला ऑडिओ आहे त्या ऑडिओच्या वरच्या बाजूला। ओके, म्हणजे हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे काहीसा दिसून जाईल। ओके, त्यानंतर या ठिकाणी 2 सेकंदाजवळ जायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट या व्हिडिओचा देखील कट करून टाकायचं आहे, कारण आपल्याला फक्त 2 सेकंदापर्यंतचा हा व्हिडिओचा पार्ट जो आहे तो हवा आहे। ओके, तर अशा प्रकारे हा पार्ट दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओचा। थोडंसं यात बटरफ्लाय दिसत नसतील तर तुम्ही इथून एक्स्ट्रा पार्ट याचा कट करू शकता, जिथून बटरफ्लाय दिसायला चालू होतात तिथून पुढं एक्स्ट्रा पार्ट याचा ठेवू शकता आणि याला एक मिनिट आपण अशा प्रकारे पुढं सरकून घेऊ आणि त्यानंतर इथं 2 सेकंदाजवळ जिथं आपल्याला पाहिजे होता तिथंपर्यंत ठेवायचं आहे। अशा प्रकारे इथून वाढवून घ्यायचं। ठीक आहे, तर यामध्ये व्यवस्थितरित्या बटरफ्लाय दिसून जातील। आता यानंतर इथं जो ग्रे कलरचा इमेजेस दिसतोय, जितके पण आपल्या लेअरवरती ग्रे कलरचे फोटोज आहेत त्यावरती जायचं आहे, इथं जस्ट क्लिक करायचं आहे आणि फोटो रिप्लेस करत जायचं आहे। एक फोटो फक्त रिप्लेस करायचा आहे। तर जेवढे पण आपले फोटोज आहेत ते एक करून एंडपर्यंत जेवढे पण आहेत सगळे आपण रिप्लेस करून घ्यायचे। ओके, जेवढे पण ग्रे कलरचे इथं मी लेयर्स दिलेले आहेत सगळ्या एक करून तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे। आणि तुम्हाला जर मटेरियलमध्ये जसे 9:16 रेशोमध्ये फोटो आहेत तसे जर तुमचे नसतील तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये क्रॉप नावाचा ऑप्शन असतो, तिथून हे फोटोज क्रॉप करू शकता 9:16 रेशोमध्ये। ओके, कारण हे सगळे आपले 9:16 रेशोमधलेच फोटो आहेत आणि तसेच आपल्याला लागणार आहेत। तर मी पटकन सगळे फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, सगळे फोटोज जे आहेत ते मी ॲड करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर काही ग्रुप्स पण तुम्हाला बघायला भेटतील। तर इथे एक ग्रुप आहे, त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे एक ग्रुप आहे। तर पहिल्यांदा आपण हा 8 सेकंदाजवळच्या ग्रुपवरती जायचं आहे। इथे जो मी बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तर बघू शकताय, जो बॅकग्राऊंडला आपण ॲड केलेला फोटो आहे सेम तोच फोटो आपण इथं वरती एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं 2 फोटोज आपल्याला ॲड करावे लागणार आहेत। तर ते दोन्ही फोटो आपण तेच ॲड करून घ्यायचे। ओके, इथे एक ॲड केलेलं आहे आणि नंतर वरच्या बाजूला एक आपण फोटो ॲड करून घ्यायचा। ओके, तर हे अशा प्रकारे फोटोज दिसतील आणि हा 8 सेकंदाचा ग्रुप जो आहे हा तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल। ठीक आहे, तर त्यानंतर परत यायचं हा जो 2 सेकंदाजवळ ग्रुप आहे 2.22 सेकंद किंवा 2.9 सेकंदानंतरचा, तर या ठिकाणी यायचं आपल्याला इथे एडिट ग्रुपवरती परत क्लिक करायचं आहे। परत यामध्ये 3 ग्रुप आहेत, तर यामध्ये जायचं आहे, परत एडिट ग्रुपवरती क्लिक करून जे ग्रे कलरचे फोटोज दिसतात तिथं फक्त आपण वेगवेगळे 3 फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। ओके,
तर या ठिकाणी मी एक एक फोटो ॲड करून घेतो. इथं बघू शकता हा एक फोटो ॲड केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल फोटो प्रॉपर सेट नाही तर त्याला तुम्ही अशा प्रकारे वर खाली करू शकताय. बॅक यायचंय, नंतर दुसऱ्या ग्रुपवरती जायचं. एडिट ग्रुपमध्ये जाऊन दुसरा इमेजेस आपण या ठिकाणी ॲड करून घेणार आहे. तर शक्यतो तिन्ही फोटो जे आहेत हे वेगवेगळे दिसतील अशा प्रकारे ॲड करा. तर इथं मी हा दुसरा जो आहे तो ॲड केलेला आहे फोटो. ओके, तर या दुसऱ्या फोटोला देखील आपण एडिट ग्रुपमध्ये जाऊन थोडंसं आणखीन प्रॉपररित्या सेट करू शकतो अशा प्रकारे, म्हणजे पूर्ण फेस क्लिअर दिसायला पाहिजे. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि जो तिसरा आहे ग्रुप त्यामध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर देखील इथं आपण तिसरा इमेजेस ॲड करणार आहोत. तर यात एक मी आणखीन एखादा फोटो असेल क्लिअर तर तो ॲड करून घेईल. ओके, तर इथं मी हा फोटो ॲड करून घेतो. तर यात देखील तुम्ही व्यवस्थितरित्या जे आहे ते जर साईज वाटत असेल जास्त कमी तर इथून देखील साईज कमी जास्त करू शकता किंवा फोटो असे कमी जास्त. थोडासा हा एकदम क्लोजअप फोटो आहे तर आपण थोडासा लॉंग शॉटवाला फोटो घेऊया. ओके, जेणेकरून प्रॉपर असे इफेक्ट आपले दिसून जातील. ठीक आहे, तर याला थोडंसं आपण खाली करूया. ठीक आहे, तर हे तिन्ही ग्रुप आपण ॲड केलेले आहेत आणि तिन्ही अशा प्रकारे दिसत आहेत. ठीक आहे, बॅक यायचं. बॅक आल्यानंतर परत तो ग्रुप जर बघितला आपण तर तो काहीसा आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. ठीक आहे, आता यात आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला आल्यानंतर यात जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे हे तुम्हाला इफेक्ट काहीसे दिसणार आहेत. ओके, तर यातले इफेक्ट आपल्याला एक एक करून ॲड करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करेल तर इथे 1 नंबरचा जो इफेक्ट आहे हा 1 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट इथं कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून कॉपी केलेला आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. ओके, तर इथं आल्यानंतर जो आपण ग्रुप ॲड केलेला आहे तर त्या ग्रुपवरती यायचं आहे आणि ग्रुपला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ठीक आहे, तर इथं मी या ग्रुपला ऑलरेडी इफेक्ट हा पेस्ट केलेला आहे. तर इथं ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. ओके, इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर इफेक्ट काहीसा अशा प्रकारे हा दिसून जाईल. बॅक यायचं आहे, त्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला 2 नंबरचा इफेक्ट आहे. हा 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये या ठिकाणी आल्यानंतर इथं बघू शकता जो आपण ग्रुपला इफेक्ट पेस्ट केलेला आहे तर त्या ग्रुपला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जे समोर इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. बट तो कुठंपर्यंत करायचा ते तुम्ही एक वेळेस बघा. तर हा आपण इथं या टाईपमध्ये पेस्ट करत आलेला इफेक्ट सगळे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जेवढे पण इमेजेस आहेत त्याला आपण हे इफेक्ट पेस्ट करूया. थोडेसे युनिक टाईप असे इफेक्ट आहेत. काहीमध्ये तुम्हाला टाईल्स इफेक्ट ॲटोमॅटिक बघायला भेटेल. ओके, तर त्या टाईपमध्ये हे इफेक्ट्स आहेत. तर हे अशा प्रकारे हे इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत आपण सगळ्या फोटोजना. तर जिथं जिथं लहान आहे तिथं तुम्हाला अशा प्रकारच्या टाईल्स बघायला भेटतील. ओके, आता इथं तर आपल्याला काहीसुद्धा चेंजेस करायचे नाही. हा जो ग्रुप आहे इथं त्यानंतर इथून पुढं आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे 9 सेकंदापासून. तर आपण शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये यायचं आहे. 3 नंबरचं सोडायचं आहे. 4 नंबरचा इफेक्ट जो आहे हा 4 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि बरोबर 9 सेकंदाच्या ज्या लेयर्स आहेत तिथं जायचं आहे. 9 सेकंदाच्या लेअरवरती गेल्यानंतर इथं जस्ट पेस्ट इफेक्ट हा करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. ओके, तर हा इफेक्ट कुठंपर्यंत पेस्ट करायचा आहे ते बघा. अशा प्रकारे आपण इफेक्ट हा पेस्ट करत जायचा आहे एंडपर्यंत, जिथंपर्यंत आपल्याला डबल डॉटच्या म्हणजे ज्या बीट्स आहेत त्या दिसणार नाहीत तिथंपर्यंत आपल्याला हे इफेक्ट ॲड करत जायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता इथं आता आपल्याला 13 सेकंदाजवळ जायचं आहे. बरोबर 13 सेकंदाला स्टॉप करायचं आहे. ओके, त्यानंतर परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. लास्टला एक 5 नंबरला लेअर आहे इथूनही कॉपी ऑल इफेक्ट्सवरती क्लिक करून लेअर कॉपी करायचे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर इथं जे आपण 13 सेकंदाला सोडलेली लेअर आहे त्या लेअरला यायचं आहे. बरोबर त्या लेअरला आल्यानंतर इथं पेस्ट इफेक्ट करत जायचं आहे. ओके, थोडेसे ब्लेंड टाईप इफेक्ट आहेत बट हे बेंड झाल्यामुळेच इफेक्ट चांगले दिसत आहेत. सो हे इफेक्ट तुम्ही नक्की अप्लाय करा. अदरवाईज तुम्हाला जे हवे असतील ऑर्डर तुम्हाला योग्य वाटतील ते देखील केले तरी चालून जाईल. ओके, कारण आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रीसेट दिलेले आहेत ते देखील घेऊ शकताय. ओके, तर बघू शकताय अशा प्रकारे अप्लाय करायचं. आणि अलाइड मोशन बऱ्याच लोकांकडे नाही आहे तर ते आपण आपल्या टेलिग्रामवरती अपडेट व्हर्जन दिलेलं आहे जे मी आता यूज करतोय तेच व्हर्जन मी तुम्हाला तिथं दिलेलं आहे. त्यामुळे लिंक वगैरे प्रीसेट इम्पोर्ट ऑटोमॅटिक होतील, काही प्रॉब्लेम नाही. तरी देखील कोणाला प्रीसेट इम्पोर्टला प्रॉब्लेम आला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून तो व्हिडिओ बघू शकते. ओके, आता इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर यावरती सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर इथं टाईप करायचं आहे यूट्यूब. त्यानंतर उभी लाईन टाकायची किंवा इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम टाकू शकता. म्हणजे तुम्ही जे तुमचे सोशल मीडिया हँडल असेल ते टाकू शकताय. रोबोट रेग्युलरवरती जायचं आहे आणि इथून तुम्ही
पॉपिन्स वगैरे फॉन्ट ॲड करू शकता. ओके, पॉपिन्स लाईट किंवा पॉपिन्स रेग्युलर. ओके, तर हे आता इंटरनेट कनेक्शन मी बंद ठेवले त्यामुळे दिसत नाही. काय विषय नाही, आपण रोबोट रेग्युलर जरी ठेवला तरी चालेल. त्यानंतर याची साईज इथून तुम्ही व्हाईट कलर करायचं आहे. कलर व्हाईट केल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याचा शॅडो इनेबल करायचं आहे. फक्त शॅडो इनेबल केल्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जाऊन आपण अशा प्रकारे सेट करू, सेंटर करू इथं. आणि या लेअरला आपण इथं अशा प्रकारे सेट करायचं. थोडीशी साईज कमी करायचे. ओके, अशा प्रकारे साईज कमी करून यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले द्यायचं आहे. म्हणजे हा इफेक्ट जितका गरजेचा आहे तितकाच आपल्याला हा लोगो दिसून जाईल व्हिडिओवरती. ओके, इथं आपण वॉटरमार्क टाईप ॲड केलेला आहे. लोगो एंडपर्यंत वाढवून घ्यायचा हा लोगो. ओके, जिथंपर्यंत आपले बीट आहे तिथंपर्यंत. त्यानंतर आपल्याला परत बॅक जायचं आहे शेक इफेक्टच्या प्रीसेटच्या लेअरला. 3 नंबरचा इफेक्ट इथून आपण कॉपी करायचा आहे. ओके, आपण कॉपी ऑल इफेक्ट्स केलेला आहे. बॅक जायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला, सॉरी बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर इथं जो आपण ग्रुप ॲड केला होता तर या ग्रुपमध्ये ग्रुप 1ला हा इफेक्ट द्यायचा आहे. कारण यात रेज इफेक्ट असल्यामुळे मोबाईल हँग होऊ शकतो. त्यासाठी आपण लास्टला हा इफेक्ट अप्लाय करायचा. पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओमधला इफेक्ट आपले सगळे रेडी होतील. शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.